नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। सामाजिक न्याय विभागाला सामाजिक अन्याय विभाग नाव दिले पाहिजे। सामाजिक न्याय मंत्री बोलघेवडे झालेत। अधिकारी यांच्यावरती नियंत्रण राहिलं नाही, अंबादास दानवे यांचे आरोप। शिवसेना शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्यातील कलह पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत। राजेंद्र जंजाळ यांच्याकडून माहिती। आता बघूया सविस्तर बातम्या। सामाजिक न्याय विभागाला सामाजिक अन्याय विभाग नाव दिलं गेलं पाहिजे। सामाजिक न्याय मंत्री घराच्या बॅगेतून पैसे देतात का? मंत्री बालघेवडे झाले आहेत। अधिकारी त्यांच्यावरती नियंत्रण राहिलं नाहीये, असा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहेत। खरं तर सामाजिक न्याय विभागाला आता सामाजिक अन्याय विभाग नाव दिलं पाहिजे। स्वतः मंत्री झाल्यानंतर मोठ्या थाटामध्ये संजय शिरसाट माननीय सामाजिक न्याय मंत्री यांनी या वसतिगृहाला भेट दिली होती। या वसतिगृहाची स्थिती अजून दयनीय झालेली आहे। त्यांनी सांगितलं 5 कोटी रुपये देतो, त्याच वेळेस म्हटलं होतं जसं आता त्यांच्या घरातल्या बॅगमधून आणून देतात। परंतु ठीक आहे, सरकारचे 5 कोटी येत असताना अजूनही याची दयनीय स्थिती नाही तर अतिदयनीय झालेली आहे। विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल निघाली परवा। याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? पाल म्हणजे किती विषारी असते। म्हणून हे मंत्री फक्त बोलघेवडे आहे, हातात काय कारभार चालू याच्याशी देणं घेणं नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। अधिकाऱ्यावर नियंत्रण नाही, अधिकारी बेमुरवत खोर झालेले आहेत। मंत्र्यांनी किती आदेश द्या, अधिकारी कोणाला विचारत नाही, अशा प्रकारची स्थिती आताच्या घडीला आहे। सध्या शिवसेना शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये अंतर्गत कलह दिसून येत असून ही बाब आता पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आहे। याबाबत या दोघांनीही माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या आहेत। नाराजचा विषय नाहीये, परंतु गेल्या काही दिवसापासून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या बैठका होत आहेत, जे नियोजन केलं जाते, त्या नियोजनामधून मला बाजूला ठेवलं जाते। जाणून बाजून मला बैठकीला बोलवलं जात नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं जे कार्यकर्त्याची आता निवडणूक आहे, ज्याला महापालिकेची निवडणूक म्हणतात, त्याच्यामध्ये या कार्यकर्त्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळं ह्या एकंदर परिस्थिती ही शिंदे साहेबाच्या कानावर टाकण्याचा हा माझा निश्चित प्रयत्न आहे। ज्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने हा पक्ष वाढवण्यासाठी जीवाचं रान केलं, ज्यावेळेस उठाव झाला होता, लोक गद्दार खोके म्हणून शिव्या द्यायचे आणि त्यावेळेस आपल्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केलेला आहे। आपण बघितलं असेल, गेल्या लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीमध्ये जे यश पक्षाला मिळालं, त्यामध्ये कार्यकर्त्याचा वाटा मोठा आहे आणि जिल्हा प्रमुख म्हणून माझा खारीचा वाटा जरी असला तर खऱ्या अर्थानं त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। गेल्या अनेक दिवसापासून मीच नाही तर अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी डावललं जाते, बैठकीला बोलवलं जात नाही, त्याच्या प्रभागामध्ये दुसऱ्या विरोधकाला घेऊन मोठं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि खऱ्या अर्थानं हे चुकीचं आहे। आणि जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना माझं कर्तव्य आहे की शिंदे साहेबाच्या कानावर टाकलं गेलं पाहिजे आणि ते मी आज टाकणार आहे। आणि निश्चितच शिंदे साहेब हे शिवसेनेचे शाखा प्रमुख तर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा जीवन प्रवास हा अतिशय मोठा आहे आणि त्याच्यात संघर्ष त्यांनी केलेला आहे। कार्यकर्त्याच्या भावना त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे आणि निश्चितच ते आम्हाला न्याय देतील अशा त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे। तुम्ही भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होते। भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही, तसा काही निर्णय नाही, तसा काही चर्चा नाही, परंतु खऱ्या अर्थानं ज्या पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून तुमच्याकडे पद आहे त्या पक्षामध्ये चाललंय काय आणि त्या पक्षातल्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये यासाठी काम करणं हेच माझ्यासारख्या माणसाकडून अपेक्षित आणि तेच मी करतोय। हे माझ्या एकट्याचं म्हणणं नाही, हे प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं आहे। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जो अलिखित करार झालेला आहे की कोणत्याही पक्षाचे आपसामध्ये फोडाफाडी करायचं नाही किंवा पक्षात घ्यायचं नाही, परंतु तरी
माझ्या संभाजीनगरमध्ये काही लोकांना जो पैशाची मस्ती आलेली आहे त्याच्या जोरावर त्यांनी फोडाफोडी केलेली आहे. याची गांभीर्याने आम्ही दखल तर घेतलेलीच आहे, परंतु याचा सर्व अहवाल आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देणार आहोत. अशा पद्धतीने जर पक्षाच्या अंतर्गत किंवा महायुतीच्या अंतर्गत अशा कुरबुरी सुरू राहिल्या तर त्याचा परिणाम हा सगळ्यालाच भोगावा लागेल, हे स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतोय. का करतात, कशासाठी करतायत, वर्चस्व सिद्ध करायला जर मग आम्ही जर एखादा पाऊल उचललं मग त्याचं वाईट वाटून घेऊ नका. म्हणून ही सुरुवात त्यांनी केलेली आहे, परंतु आताही आम्ही संयम राखलेला आहे. मला वाटतं हा संयम जास्त काळ टिकणार सुद्धा नाही. याचा सर्व निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील, परंतु संयमाची सुद्धा एक मर्यादा असते. दरवेळेला चुकी करायची आणि त्याच्यावर पांघरून घालायचं, मला वाटतं ही नीती बरोबर नाहीये. परंतु यामुळे नाराजी वाढत चालल्या आहेत. कुठे तुमची मैत्री आहे, कुठे निश्चित नाराजी वाढते, कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण होतो. कोणत्या खुशीने काय गेला तो नगराध्यक्षाचा उमेदवार, काय दबाव होता त्याच्यावर, गंगापूरमध्ये काय चालू आहे, वैजापूरमध्ये काय चालू आहे, रत्नापूरमध्ये काय चालू आहे. आणि हे सगळे ठिकाणी जर असं चालत असेल तर मग महायुती म्हणून आपलं रोल काय. म्हणून हे थांबलं पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे. थांबवा. ह्या एका इलेक्शनचा परिणाम दुसऱ्या इलेक्शनवर, लागोलाग येणाऱ्या इलेक्शनवर होऊ शकतो. जिल्हा परिषद आहेत, महानगरपालिका आहेत. मग हे पूर्वतयारी मग प्रत्येक पक्ष असा करायला लागला की याचे फोडायचे आणि त्याचे फोडायचे, तर मग महायुती हे मध्ये आपल्याला निवडणुका लढवता येणार नाहीत. आणि याची जाणीव त्यांनी वरिष्ठांनी त्यांना करून दिली पाहिजे. इस्रो संशोधन केंद्रास भेट देणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. तर इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेली रॉकेटची प्रतिकृती आयुक्तांना भेट देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची स्मार्ट स्टुडंट एक्झाम घेऊन त्यामधील टॉप 10 विद्यार्थ्यांची निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी नुकतीच विमानाने प्रवास करून तिरुवनंतपुरम केरळ येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर इस्रो या रॉकेट प्रक्षेपण ठिकाणी भेट दिली होती. या भेटीमध्ये तेथील ग्रुप डायरेक्टर माननीय आर हरिकृष्णन यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करताना तुमची निवड कशी झाली आणि इथे कसे आले असे विचारले असता विद्यार्थ्यांनी आमच्या आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत साहेब यांनी एक एमपीएससीच्या धर्तीवरती पूर्व आणि मुख्य परीक्षा विज्ञान या विषयावरती घेतली होती आणि त्यामधून आम्हाला टॉप 11 विद्यार्थी निवडले होते, जे की आम्ही तेच आहोत. तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आढावा आणि संशोधन वृत्तीचा विकास व्हावा म्हणून आयुक्तांचं हे पाऊल खूप चांगलं आहे असं म्हणून आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांना एक रॉकेटची प्रतिकृती भेट देण्यासाठी दिली होती. ती प्रतिकृती उपायुक्त अंकुश पांढरे यांनी आयुक्त तथा प्रशासक यांना सुपूर्द केली आणि तेथे सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे, नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे, शिक्षण अधिकारी भारत तिनकोटे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, अहमद पटेल, सपकाळ सर, प्रकाश थोरे, प्रवीण नरवडे, मुख्याध्यापक तसेच मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा नारेगाव, सिडको N7 हर्सूल, इंदिरानगर बायजीपुरा आणि प्राथमिक शाळा विटखेडा व मिटमिटा शाळेचे विद्यार्थी तसेच किरण तबडे, मंगेश जाधव, उमा पाटील, सविता बांबर्डे, सोमनाथ केदार हे शिक्षक उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मनपा मुख्यालय ते क्रांती चौक या मार्गावरती रथयात्रेचं आयोजन करून संविधान उद्देशिकेचं वाटप करण्यात आलंय. मनपा मुख्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसेच संविधान उद्देशिकेचं पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, कल्पिता पिंपळे, उपायुक्त तथा विभाग प्रमुख लखीचंद चव्हाण, मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे, माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद, विभागाचे रवींद्र खरात, अतुल बनकर, करण साळवे, विविध विभागातील कर्मचारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी सामूहिकरित्या संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. तसेच 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहीदांना 2 मिनिटांचं मौन पाळून श्रद्धांजली देण्यात आली.
यानंतर मनपा मुख्यालय ते क्रांती चौक या मार्गावरती रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या रथयात्रेचं उद्घाटन मनपा आयुक्त महोदय यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं. यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, कल्पिता पिंपळे, उपायुक्त लखीचंद चव्हाण, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू, माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद, वरिष्ठ लिपिक संजय रगडे, अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. मनपाच्या आस्थापना विभागातील सर्व वरिष्ठ लिपिक संजय मस्के यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यावेळी त्यांनी आयुक्त यांना भारतीय संविधानाची प्रत दिली. त्यांच्या हस्ते उपस्थित कर्मचारी संविधान उद्देशिका फ्रेमचं वितरण करण्यात आलं. मनपा मुख्यालय ते क्रांती चौक या मार्गावरती मनपाच्या वतीने भारतीय संविधानाचे 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उद्देशिकेची प्रतची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नागरिकांना उद्देशिकेचं फ्रेम भेट देण्यात आली. या मिरवणुकीत विविध विभागातील कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यानंतर क्रांती चौक येथे उपायुक्त तथा विभाग प्रमुख लखीचंद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली या रथयात्रेचा समारोप करण्यात आला. या ठिकाणी भीमगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. तसेच संविधान उद्देशिकेचं वाचन करून राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू यांनी केलं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचं पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. हा बोला की. अच्छा विकासजी, आम्ही तुमच्यासाठी परदेशातली एक नोकरी संधी आणली आहे ज्यात तुम्हाला दर महिने 2 लाख रुपये तरी मिळतील. तुम्हाला ही नोकरी करायला आवडेल का? हो आवडेल ना. काय करायचं ते फक्त सांगा. ते इकडे आधी तर पैशांची हाव सोडावी लागेल. आव सर, काय केलं? हे जे कॉल होतं फ्रॉड कॉल होतं. काय सांगता? मग काय, म्हणून तुम्हीही सावध राहा.
सायबर क्रिमिनल्स तुम्हाला नोकरीच्या नावाखाली परदेशी नेऊन आणि गुलाम बनवून सायबर क्राईम्स करायला भाग पडू शकतात. अशा सायबर गुलामीपासून वाचण्यासाठी नोकरीशी संबंधित सगळी कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकृत एजंटद्वारेच परदेश प्रवास करा. तुमच्या लालचला बनवतात ते एक हत्यार. सायबर आरोपी करतात तुमच्यावर वार. अशी घटना घडल्यास त्वरित या नंबरवर कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट या वेबसाईटवर रजिस्टर करा www.cybercrime.gov.in. आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नल जवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल, आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात बलिदान देणाऱ्या शहीदांच्या स्मरणार्थ आज रक्तदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी शिबिर पार पडलंय, तर संविधान दिन साजरा करण्यात आलाय. कैलाश शिल्प सभागृह येथे संविधान दिन उत्साह वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या नेतृत्वाखाली संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत तत्वांची जाणीव करून देताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या संदेशातून संविधान हा लोकशाहीचा आत्मा असून प्रत्येक पोलीस अधिकारी आणि नागरिकाने संविधानिक मूल्ये कृतीत उतरवणं हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचं अधोरेखित केलं. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवरती आणि 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात बलिदान देणाऱ्या शहीदांच्या स्मरणार्थ आज रक्तदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. समाजातील विविध घटकांनी, विद्यार्थी, नागरिक आणि पोलीस दलाने या उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. दिवसभर झालेल्या या शिबिरात एकूण 163 रक्तदात्यांनी रक्तदान करून शहीदांना भावपूर्ण अभिवादन केलं. याबरोबरच समता फाउंडेशन आणि लायन्स क्लब यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात एकूण 377 नागरिकांची तपासणी झाली असून त्यापैकी 180 जणांना चष्म्याची आवश्यकता असल्याचं निदान झालंय आणि 16 व्यक्तींमध्ये मोतीबिंदू आढळल्याने पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आलं. आरोग्याशी संबंधित बाबींविषयीची जागरूकता वाढवणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांना अत्यंत उपयुक्त आणि मोफत वैद्यकीय मदत मिळाली. या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आणि संचालन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील विविध विभागांनी समन्वयाने पार पडलं. नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीतील पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन तसेच अण्णासाहेब वाघमोडे तसेच वेलफेअर शाखेतील अधिकारी आणि अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले. आजचा उपक्रम हा संविधानातील मूल्यांची पुनर्स्मृती, शहीदांच्या त्यागांचं स्मरण आणि समाजसेवेचा सशक्त संदेश देणारा ठरला. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय येथील राज्यशास्त्र विभाग आणि जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्तपणे विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य प्राध्यापक नवल सुबोध थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरामध्ये 13 महिलांची दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्व शस्त्रक्रिया सुरळीत पार पडल्या. कैसर कॉलनी येथील 7 खाटांच्या रुग्णालयामध्ये सदर शिबिराच्या अनुषंगाने अतिरिक्त 6 खाटांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असून परिचारिका कक्ष रिकामा करून त्याचे वॉर्डामध्ये रूपांतर करण्यात आले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मांडलेचा यांनी या शिबिराच्या पूर्वतयारीची पाहणी केली. तसेच शिबिर संपेपर्यंत उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. या शिबिरामध्ये शल्यचिकित्सक डॉक्टर गोविंद नरवणे यांनी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केली. भूलतज्ञ डॉक्टर शिरसाट, डॉक्टर दौंड यांनी सेवा दिली. त्याबरोबरच डॉक्टर उनोने आणि डॉक्टर सुमय्या यांनी शस्त्रक्रिया प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण सेवा बजावली. आतापर्यंत महापालिकेच्या 3 रुग्णालयामध्ये दुर्बिणीद्वारे मोफत स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. यापुढेही मनपाच्या 5 रुग्णालयामधून सिडको एन8, सिल्क मिल कॉलनी, कैसर कॉलनी, नेहरू नगर, सिडको एन11 नियमितपणे लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरे राबवण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिका आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. उपरोक्त शिबिर यशस्वी होण्यासाठी कैसर कॉलनी रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. त्यामध्ये अंकित सदाशिवे, सुनंदा साठे, बेबीनंद झांबरे, शुभांगी भोपळे, वर्षा सोनवणे, ज्योती तारू, रोहिणी तुंभारे, सारिका कुलकर्णी, देवंगना शेळके, सज्जाद अन्सारी, प्रदीप जोशी, युवराज लांडगे, आनंद कांबळे इत्यादी सर्वांच्या समन्वयामुळे शिबिर यशस्वीरित्या पार पडलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागाच्या वतीने कैसर कॉलनी महानगरपालिका रुग्णालयामध्ये मोफत लॅप्रोस्कोपिक स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर पार पडलंय. या कार्यक्रमासाठी प्राचार्य प्राध्यापक नवल सुबोध थोरात हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर रमेश पेरकर यांनी केलं. जयंती व उत्सव समितीच्या प्रभारी शुभांगी बिदरकर व त्यांच्या समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व भारतीय संविधानाचं अभिवादन करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवर प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन संविधानाची उद्देश पत्रिका सामूहिकपणे वाचली. यामुळे संविधानातील मूल्यांची ठळक जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान सभेतील ऐतिहासिक भाषणाचं रेकॉर्डिंग दाखवण्यात आलं. सांस्कृतिक उपक्रमामध्ये मिले सुर मेरा तुम्हारा या गीतावरती विद्यार्थ्यांनी आधारित भारतातील संस्कृती व भाषिक विविधतेवरती एक सुरेख कला प्रकार सादर केला. विद्यार्थ्यांनी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट असलेल्या 18 भाषांमध्ये उद्देश पत्रिकेचं वाचन केलं. त्यामुळे संविधानाची सर्वसमावेशकता व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला. सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ईश्वरी बहुले या विद्यार्थिनीने केलं, तर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन जागृती शर्मा यांनी केलं. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. संपूर्ण वातावरण राष्ट्रप्रेम आणि अभिमानाने भारावून गेलं होतं. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक, प्रेरणादायी व राष्ट्रप्रेम जागवणारा ठरला. संविधानाबद्दलची जाणीव वाढवून नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडण्याचा संदेश या उपक्रमातून यशस्वीपणे देण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्यशास्त्र विभागातील सहकारी प्राध्यापक अंकुश गायकवाड, उज्ज्वला खोब्रागडे, अबूबकर शेख, सुमय्या नाझनीन शेख, विलास राजपूत, शुभम सदावर्ते व जयंती उत्सव समितीमधील सदस्य डॉक्टर अर्चना चाफोलीकर, डॉक्टर सुलोचना राठोड, बंडू पाटेकर, सुहासिनी गेडेकर, सुनंदा चौरे यांनी परिश्रम घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 25 व 26 नोव्हेंबर रोजी आंतर महाविद्यालयीन हॉकी मुलं आणि मुलींच्या स्पर्धेचं उद्घाटन मोठ्या उत्स्फूर्तपणे पार पडलंय. रेखित करत खेळाडूंना प्रेरणा दिली. तर संचालक रोहित भैया काळे यांनी नेतृत्व, टीमवर्क आणि आत्मविश्वास या क्रीडेमधील मूल्यांचा उल्लेख केला. प्रास्ताविक डॉक्टर संजय मून यांनी केलं. सूत्रसंचालन डॉक्टर प्रशांत देशमुख यांनी केलं आणि आभार प्रदर्शन डॉक्टर दिगंबर गंगावणे यांनी केलं. उत्साह, शिस्त आणि क्रीडाभाव दर्शवणारी ही स्पर्धा अत्यंत यशस्वीरित्या पार पडली. यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या या पीएसच्या भूमीमध्ये आज आपण इथं इंटर कॉलेजिएट स्पर्धा ऑर्गनाईज करत आहोत. त्यासाठी आपण सर्वप्रथम ज्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाची स्थापना केली असे आपले केंद्रीय मंत्री राहिलेले बाबूराव काळे साहेब यांना या ठिकाणी सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आज आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेले या संस्थेचे सर्व श्री रोहित काळे सर, विद्यापीठाचे क्रीडा संचालक, आमचे मित्र हॉकीचे NIS कोच डॉक्टर सचिन देशमुख सर, ह्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी सर, ज्यांनी या महाविद्यालयाने ही स्पर्धा ऑर्गनाईज करायचं दायित्व, असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक संजय भूम सर,
आमचे दुसरे बंधू जे नेहमीच क्रीडा क्षेत्रासाठी वाहून घेतात असे डॉक्टर गंगावणे सर, आपल्या हॉकीचे निवड समितीचे चेअरमन किशोर काका, इथे उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद व खेळाडू मित्रांनो, मला माहिती आहे आपल्या सर्वांना खेळायची इच्छा आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मी स्वतः एक खेळाडू राहिलेलो आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी एवढं सांगतो की स्पोर्ट्समॅन स्पिरिटने खेळा, चांगल्या खेळाचं प्रदर्शन करा. कोण जिंकेल कोण हरेल याच्याकडे लक्ष नका देऊ, पण आपला परफॉर्मन्स चांगला ठेवा. टीम स्पिरिटने खेळा. निवड समितीचे जे चेअरमन आहेत ते निश्चितच आपल्यामधून जे चांगले खेळाडू आहेत त्यांना निवडतील आणि येणाऱ्या काळात जो आपली ऑल इंडिया स्पर्धा होईल तिथं निश्चितच आपलं विद्यापीठाला चांगलं मेडल मिळेल असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. सामाजिक न्याय विभागाला सामाजिक अन्याय विभाग नाव दिले पाहिजे. सामाजिक न्याय मंत्री बोलघेवडे झालेत. अधिकारी यांच्यावरती नियंत्रण राहिलं नाही. अंबादास दानवे यांचे आरोप. शिवसेना शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्यातील कलह पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत. राजेंद्र जंजाळ यांच्याकडून माहिती. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.